अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या दहशतीने शेतकरी भयभीत झाले होते. मात्र वनविभागाला आज मोठी यश आले असून दगडवाडी शिवारात लावलेल्या पिंजऱ्यात एक पूर्ण वाढ झालेला बिबट्या जेरबंद झाला आहे. शनिवारी पहाटे ही घटना घडली असून बिबट्या अडकल्याचे समजताच या भागात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पाथर्डी तालुक्यातील करंजी, दगडवाडी, भोसे, लोहसर आणि सातवड या डोंगराळ भागात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला होता. 2 दिवसांपूर्वी संतोष अकोलकर या तरुणाला बिबट्या त्याच्या 2 पिल्लांसह दिसून आला होता. त्यानंतर माजी सभापती बाळासाहेब अकोलकर यांनी जिल्हा बँक संचालक अक्षय कर्डिले यांच्या माध्यमातून वनविभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत वनविभागाने दत्तात्रय गणपत शिंदे यांच्या शेतात पिंजरा लावला. शनिवारी पहाटे भक्ष्याच्या शोधात आलेला बिबट्या या पिंजऱ्यात अडकला. या घटनेची माहिती मिळताच करंजीचे सरपंच रफिक शेख यांनी वनविभागाला पाचारण केले. वनपाल रामदास शिरसाट, अशोक शर्माळे आणि त्यांच्या टीमने तातडीने घटनास्थळी धाव घेत बिबट्याला सुरक्षित स्थळी हलवले. बिबट्या जेरबंद झाला असला तरी त्याच्यासोबत असलेली 2 पिल्ले अद्याप मोकाट आहेत. त्यामुळे वनविभागाचे यश अर्धेच असून ती पिल्ले कधी जेरबंद होतात याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. या मोहिमेत वनरक्षक संदीप कराळे, मनीषा शिरसाट आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. प्रतिनिधी भीवसेन टेमकर, NTV न्यूज मराठी, पाथर्डी, अहिल्यानगर.